हॅलो नमस्कार, मी अनिता आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, ते देवघरामध्ये कसं ठेवायचं, कुठे ठेवायचं याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. भूतलावर प्रत्येक व्यक्ती सुख समाधान शांती प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करत असते, परंतु काही कारणांमुळे त्याला त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही. तर त्यासाठी काही हिंदू धर्मग्रंथांमध्ये धन कमावण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे श्रीयंत्राची स्थापना. तर श्रीयंत्र हे धन आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्रीयंत्र हे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचे आसन आहे. तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, सुख शांती समाधान आरोग्य लाभावे यासाठी श्रीयंत्राची स्थापना केली जाते. आपण ज्यावेळी श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणतो तर त्यावेळी ते सिद्ध करूनच आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचं असतं. तर बघा, सिद्ध करताना काय करायचं, अगोदर अभिषेक घालायचा आहे. तुम्ही अगोदर बघितलं असेल की मी श्रीयंत्राला पाण्याने अभिषेक घातला आणि आता दुधाने अभिषेक घालून घेते आहे. तर अभिषेक घालताना ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दुधाने अभिषेक घातल्यानंतर मी येथे हळदीने पण अभिषेक घालून घेते आहे. हळद आणि पिवळ्या वस्तू या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. हळदीने अभिषेक घातल्यानंतर आता मी इथे कुंकवाने अभिषेक करून घेते आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वात प्रथम पाणी, त्यानंतर दूध, हळद आणि कुंकवाने या श्रीयंत्राला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने हे श्रीयंत्र स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे पाण्याने श्रीयंत्र पुन्हा एकदा स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता त्याची मी पूजा करते आहे. तर पूजा करताना सर्वप्रथम आपण श्रीयंत्राला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचे आसन द्यायचे आहे. तर मी इथे थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यावर तांदळाच्या साह्याने अष्टदल कमळ काढून घेतलेले आहे. माता लक्ष्मीला कमळ हे अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपल्याकडे सर्वसामान्यांकडे कमळ तर उपलब्ध होत नाही, म्हणून मग इथे तांदळाच्या साह्याने मी अष्टदल कमळ काढून घेतलेलं आहे. आणि श्रीयंत्र ठेवताना ते नेहमी त्याची जी 8 टोके असतात ती पश्चिम दिशेला झाली पाहिजेत, अशा रीतीने ते ठेवलं पाहिजे. आता मी इथे श्रीयंत्र ठेवून घेतलं आहे आणि त्यावर फुले ठेवत आहे. त्यानंतर श्रीयंत्रावर आपण 108 किंवा 51 मण्यांची कमळगट्ट्याची माळ ही ठेवायलाच हवी. आणि माता लक्ष्मीला सुवासिक फुले खूप प्रिय आहेत, म्हणून मी इथे गुलाबाची फुले ठेवून घेतलेली आहेत. ही सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घ्यायचे आहे. तर कुंकुमार्चन करताना अंगठा आणि करंगळी शेजारचं बोट याने आपल्याला खालून वरच्या दिशेने कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चन करताना श्री सूक्ताचे 16 वेळा पठण करायचे आहे व 1 वेळा पुरुष सूक्ताचे पठण करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपली श्रीयंत्राची स्थापना कशी करायची हे मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. श्रीयंत्राविषयी अजून थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते. तर ती अशी की श्रीयंत्र हे पंचधातूपासून बनवलेले असावे, तसेच श्रीयंत्र हे अखंड असावे. हे श्रीयंत्र आपण कधी स्थापन करू शकतो का, तर नाही. तर एखाद्या विशेष दिवशी म्हणजे मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला किंवा धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण या श्रीयंत्राची आपल्या देवघरामध्ये पूजा करू शकतो. आणि देवघरामध्ये ठेवताना श्रीयंत्र हे नेहमी खालच्या पायरीवर ठेवायचे असते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.